उन्हाळ्यात बाजारात खूप कमी प्रमाणात भाज्या येतात आणि उन्हाळ्यात आपल्याला भूक पण कमी असते. अशा वेळेस आपल्याला दररोज तोच प्रश्न पडलेला असतो, की आज काय भाजी बनवायची? अशा वेळेस आपण कडधान्य वापरून भाजी बनवतो. आज आपण अशी झणझणीत, चमचमीत, टेस्टी अशी काळे चणे वापरून बनवणार आहोत भाजी. त्यासाठी मी 1 वाटी सुके चणे घेतलेले आहेत. हे चणे 4-5 पाण्याने धुवून त्याच्यावरती भरपूर पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलेले आहेत. अशा प्रकारे बघा, चणे आता चांगले भिजलेले आहेत आणि चण्यावरती पाणी पण आहे. असे पाण्याच्या आतमध्ये चणे बुडलेले आहेत. आत्ता हे चणे मी आपल्याला बॉईल करायला घालायचे आहेत. हे आणि त्याच्यामध्ये चण्याच्या वरती 1.5 इंच इतकं पाणी घालायचं आहे. बोटाचे 2 कांडे बुडले पाहिजे ते. अशा पद्धतीने चण्यावरती पाणी आलं पाहिजे. आता मी कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे. याच्याचमध्ये तुम्हाला मी मसाला सांगायचं विसरून गेले. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, 2 काळे मिरी घालायचे, 2 लवंगा घालायच्या आहे, थोडं तमालपत्र घालायचं आहे आणि थोडंसं दालचिनी तुकडा घालायचा आहे. याच्यात हे साबूत मसाले घालायचे आहेत. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या लावून द्यायच्या आहेत. आपले चणे बघा अशा प्रकारे बॉईल झालेले आहेत. आणि आता त्याच्यासाठी आपण मसाला तयार केलेला आहे. आता मिडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे. 2 टमाटर कट करून घेतलेले आहेत. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, अद्रक घेतलेला आहे आणि काळा मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे बारीक. आता खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त काळा कलर नाही करायचा खोबऱ्याचा. खोबरं आता चांगलं हलकंसं गुलाबी होऊन द्यायचं आहे खोबरं. आणि खोबरं काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि तेलातच कांदा थोडा परतून घेते, म्हणजे कांदा लवकर परततो. बघा असं कांदा चांगला गुलाबी कलर झालेला आहे. आता त्याच्यामध्येच लसूण घालायचं आहे, अद्रक घालायचं आहे. हे पण थोडंसं त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घालायची आहे एक हिरवी मिरची तुकडे करून घातलेली आहे, ती पण तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा हे सगळा मसाला मी साईडला ठेवला आहे, त्याच्यामध्ये घातलेला आहे. अर्धा चमचे खसखस घातलेले आहे आणि 1 चमचा पांढरं तीळ घातलेलं आहे. याच्यामध्ये भाजीची टेस्ट खूप छान येते, अगदी नॉनव्हेजची भाजी असल्यासारखीच. आपण जशी नॉनव्हेजची भाजी बनवतो ना तसंच आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे चणे थोडेसे त्याच्यामध्ये वाटून घ्यायचे, त्यामुळं भाजीला आपल्या चांगला दाटसरपणा येतो. तुम्ही टमाटरची प्युरी पण बनवू शकता वेगळी. मी याच्यातमध्ये घालणार आहे आणि थोडं पाणी घालून हलकंसं पहिलं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत थोडंसं पाणी घालायचं आहे. मसाल्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे. तर हे बघा आपला मसाला तयार झालेला आहे. आणि आता मी कढईमध्ये तेल घालायचं आहे. आता ह्या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं नेहमीच्या भाज्यापेक्षा, कारण ही मसाल्याची भाजी आहे. आता तेल 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे घातले, कढीपत्ता घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हा जो आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि चांगला असा परतून घ्यायचा आहे. मसाला तुमचा तेलामध्ये जेवढा चांगला परततो आणि तेवढी भाजी टेस्टी होते. तर आता त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद घेतलेली आहे. आत्ता हे तेलामध्ये या मसाल्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा इतका लाल तिखट घातलेला आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे, कारण हे तेलामध्ये मसाले चांगले मिक्स झाले आणि चांगले भाजले ना, भाजी पण तेवढीच टेस्टी बनते. आता आपल्याला फक्त चणे काढून ह्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत. त्याचं पाणी अजिबात सुरुवातीला येऊन द्यायचं नाही आहे. हे अशा प्रकारे आपण सगळे चणे याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. हेच पाण्यामध्ये आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. तर हे चांगलं त्यातला याच्यामध्ये आता जे आपण साबूत मसाला घातलेला आहे, ह्या स्टेजला तो मसाला काढून सगळा टाकून द्यायचा आहे. त्या मसाल्याचं काम संपलेलं आहे, कारण ऑलरेडी त्या मसाल्यांचा सुगंध चण्याला लागलेला आहे. आता बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आणि चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही भाजी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे. आता हे चण्याला खूप अशी जास्त ग्रेव्ही पण नसते आणि खूप असं सुके पण चणे खायला असे नको वाटतात. मग अशी मध्यम स्वरूपाची आपण भाजी बनवायची आहे.
आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि आता इथं घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. सगळी भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर मीठ घातले ना आपल्याला त्या भाजीचा अंदाज येतो मिठाचा पण. तर चला अशा प्रकारे आपण मीठ घालून आपले आता ही थोड्या वेळ 5-6 मिनटं बॉईल होऊन द्यायचे. मसाला घातल्यानंतर बघा आपली ही काळ्या चण्याची भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आता तुपामध्ये जिरं घातलं आणि त्याचा तडका दिलेला आहे बघा. मस्त अगदी इथनं खूप छान सुगंध येत होता त्या भाजीला. खूप छान आणि टेस्टी भाजी बनते. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा भाजी करून बघा. बघा आपल्या चणा मसाला तयार झालेला आहे. चटपटीत झणझणीत असा चणा मसाला तयार झाला आहे. त्याच्यावरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे. बघा खूप असं जास्त घट्ट नाही, खूप असं पातळ नाही. अशा प्रकारे आपला हा झणझणीत टेस्टी चमचमीत चणा मसाला तयार झालेला आहे. हा चणा मसाला तुम्ही नक्की करून बघा आणि आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. बघा हा अगदी करायला बिलकुल वेळ लागत नाही, पण याची टेस्ट नॉनव्हेजच्या टेस्टसारखीच ह्या भाजीची टेस्ट येते. आपण करायची पद्धत पण नेमकी तीच आहे. तर तुम्ही नक्की हे माझ्या पद्धतीने एकदा हा चणा बनवून बघा. एकदा तुम्ही बनवला तर अगदी मुलांना किंवा टिफिनमध्ये जर दिला तर सगळा टिफिन असं चाटू खातील. तर अशा प्रकारे हा चणा मसाला तुम्ही नक्की बनवायचा आहे. अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, रेसिपीला लाईक करायचं आहे आणि पुन्हा भेटणार आहोत असंच नवीन चमचमीत रेसिपी घेऊन. बाय बाय.